तर मित्रांनो, आपण विठ्ठल मंदिराच्या आणि अमेझिंग असं हे विठ्ठल मंदिराचा गेट होती दगडाची पैणानी कसं काय ते चालवत होते. एक मोठे सायंटिस्ट होते, रिसर्चर होते. नमस्कार मित्र हो, आज आपण आलेलो आहोत हम्पीला. त्यासाठी आम्ही आलेलो अनंतपूरला निलेशच्या घरी. त्याने मला छान गाईड केलेलं आहे. तिकडून आम्ही बसनी 3 तास बेल्लूरला पोहोचलो आणि तिकडून दुसरी बस करून हॉस्पेट विजयनगर सिटी आहे, ही मेन सिटी आहे, तिकडे पोहोचलो आणि तिकडून आम्ही रिक्षाने आता हम्पीला आलेलो आहोत. खूप जुनी सिटी आहे. चला तर आता आपण तिथे चांगले चांगले मंदिर विजिट करूया. आम्ही तर रिक्षात बाहेर निघालो आहोत. हम्पी सगळीकडेच रॉक्स पाहायला मिळते. रॉक मधून बनवलेली मंदिरं आहेत. इकडे सगळ्या ठिकाणी रॉक. काय सुंदर वातावरण, हवा एकदम थंडगार हवा चालली आहे. आणि आम्ही जाणार होतो बाईकनी, पण आता आम्ही जरा रिक्षाने जायचं ठरवलंय, कारण की 12 वाजलेत, त्यामुळे उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. आपण आता हम्पी येथील विठ्ठल मंदिरात जात आहोत. तिकडेची गौरीबाम आणि मंदिर खूप छान पाहण्यासारखे आहे. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेलं हे हम्पी पाहताना खूपच छान वाटतं. सगळीकडे हिरवळ आणि त्या रीतीने एकावर एक रचलेल्या ह्या खडक शिळा खूप वेळा वाटतं अरे पडते की काय, पण विलक्षण अनुभव. माझ्याकडे शब्द नाही आहेत ऍक्च्युअली एक्सप्रेस करायला, बट आय एम रिअली एन्जॉयिंग. खरंच एकदम बघायला पाहिजे आणि खूप काही दिसणार आहे. ही तर सुरुवात आहे. बी विथ अस. आपण विठ्ठल टेम्पलच्या जवळ आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण विठ्ठल मंदिराच्या इथे आलोय. आता आपण ह्या विठ्ठल मंदिराच्या गेट मधून मध्ये जाणार आहोत. मध्ये कुठचंही प्रायव्हेट व्हेकल अलाउ नाही आहे, त्यामुळे ऑटोवाल्यांनी आम्हाला बाहेर ड्रॉप केलंय. इकडनं आपल्याला गव्हर्नमेंट व्हेकल आहे. गव्हर्नमेंट व्हेकल थ्रू आपण 2-3 प्लेसेस पाहणार आहोत. ही आमची गाडी, आमचा ड्रायव्हर. आणि आता राईड सुरू होत आहे. आपण कुठेतरी शहराच्या सिमेंटच्या जंगलात वावरत असतो आणि त्याच्यातून निघून ती सारख्या जागेवरती आल्यानंतर आपल्याला कळतं की खरं निसर्ग काय किंवा सौंदर्य कशाला म्हणतात. वॅकेशन म्हणजे नक्की काय, कशाची मजा येते, कुठे आपण वेळ घालवायला पाहिजे, ह्याचा एक अंदाज आपल्याला येतो. तुम्हाला बघायला मिळेल की लोकांनी छोटे छोटे दगड रचून स्वतःची अशी घरं पण बनवलेली आहेत. त्याच्याशिवाय निसर्ग असलेले ते कितीतरी सुंदर असे दगड पण आपल्याला बघायला मिळतात. खूप लोक चालत पण जात आहेत आणि तेवढ्याच बॅटरी कार पण आहेत. उभे केलेले आहेत आणि तिथे सेंटरला एक तलाव, म्हणजे पूर्वकाळी खूप गर्दी असावी, खूप काही लोक येत असावे. आम्ही चौकशी केली आणि आम्हाला कळलं त्याप्रमाणे जे
दर्शनार्थी यायचे ते या तलावात पहिले आंघोळ करून मग पुढे जायचे, त्याच्यासाठीची आज समोर आपल्याला विठ्ठल मंदिराचं पूजेचं दर्शन दिसत आहे. आपण आज जाऊन डिटेलमध्ये नक्कीच बघूया. आपल्याला हे हंपीचं दृश्य थोडं जवळ बघायला मिळतं. अजून आपण विठ्ठल मंदिराच्या आतमध्ये एंट्री केलेली नाहीये. विठ्ठल मंदिरात जाण्यासाठी तिकीट आहे आणि ते तिकीट मनीष घेतात, तिथे लाईनीत उभे आहेत. तोपर्यंत आपण आजूबाजूचं जे स्ट्रक्चर आहे, जे वास्तू आहे त्याच्यावर एक नजर मारत आहोत. खूपच सुंदर आणि अमेझिंग असं हे विठ्ठल मंदिराचं गेट. इथे आलेलो आहोत. आपल्या नवीन 50च्या नोटीवरती हा जो रथ आहे त्याचा फोटो तुम्हाला बघायला मिळेल. कधी काही हा रथ मुव्हेबल होता. त्याच्या मार्किंगवरून आपल्याला पायड्यांच्या मार्किंगवरून आपल्या लक्षात येतं की हा रथाला ते चालवत होते. आता काय टेक्नॉलॉजी होती, दगडाची पैणानी कसं काय ते चालवत होते ते एक गूढ सायन्स आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपले जे संत होते ते सगळे एक मोठे सायंटिस्ट होते, रिसर्चर होते. ही 50ची नोट मित्रांनो आपल्याला दिसते आणि हा जो रथ ह्याच्यात आहे त्याच रथाच्या समोर आता आपण उभे आहोत. जल महल था पानी के अंदर, लेकिन वो मुगलों ने पूरा जला दिया, तोड़ दिया. ये प्रोटेक्शन होगा पूरी जल महल का बेस. बाजू में पानी ये जगह तुंगभद्रा नदी. नदीमध्ये नंदी आणि शिवलिंग. तुंगभद्रा नदी समोर, परत एक नंदी. याच नदीमध्ये तू पाण्यात जा ना, तर कामाचं आहे. खाली बसून जा, त्या फ्लो मध्ये नको, ह्या साईडला जा. हा इधर जा, खालती जा. पुढे